मग आता एका बाजूला पाहिलं तर दुःख आहे, एका बाजूला पाहिलं तर आनंद आहे. चला आपण ज्या शरीराची रचना परमात्म्याने केली त्या शरीराविषयीच हो एका महात्म्याला विचारूया. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नाती संगाती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची होय माती. एक एक शब्द याचा एक एक. हो, धुळे जिल्हा म्हणजे पूर्ण राजहंसांची पिलं आहेत. काय म्हणतोय मी म्हणे गोया चालेल तर का मी मंगला डोंगरने पडेल. हो, धुळे जिल्हा म्हणजे पूर्ण राजहंसांची पिलं आहेत. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती. शरीराची माती झाल्यानंतर किती लोक सांगाती म्हणजे सोबत येतात. हे म्हणायला कोण वाटत, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जिथे जातो तेथे तू माझा सांगाती. पण कुठपर्यंत? हो, शरीराची होय माती. हो, जी 40-45 किलोची बॅग घेतली जाते सिमेंटची बरं का. आता मला एक सांगा तुम्ही, हो, सिमेंट बांधकाम केल्यानंतर बांधकामावर पाणी का बरं मारता? पाहिजे म्हणून. ज्यावेळेस सिमेंट बनवलं जातं ना त्यावेळेस त्याच्यामध्ये जी केमिकलची मात्रा राहते 53 ग्रेड, हे जे ग्रेड राहतं ना त्या पाण्याची मात्रा असते. हे आतलं पाणी बाहेर येऊ नये म्हणून बाहेर पाणी मारायचं काम चाललंय. पण ते लोक इतकं मारतात की भितड्याच शेवळून जातात. मला एक सांगा, तुम्ही किती उत्तम दर्जाचं सिमेंट वापरा, जास्तीत जास्त 50 वर्ष लाईफ बस. तुम्ही मारा इथलं बारीकच नाही तुमची मिथ्यानं मधलंच किराय. हो, आपल्या याच्यामध्ये बरं का वास्तुशास्त्रामध्ये मला तिकडे जायचं आहे, माझा तो विषय बी नाही, मुद्दा आला म्हणून सांगतो मी तुम्हाला. हो, लोक म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये काय तुम्ही नुसती मांडणी करता ना. आता तुम्हाला माहिती 4-3-5 काय सूत्र आहे? 4-3-5 गुन्ह्याचं सूत्र आहे. आपल्याला ज्ञानोबाळांनी सूत्र सांगितलं बापूजी, 7-5-3 दशकांत मेळा, 7-5-3 दशकांत मेळा, 7-5-3 दशकांत मेळा, 7-5-3 दशकांत मेळा, 7-5-3 दशकाचा मेळा, 7-5-3 दशकाचा मेळा, 7-5-3 दशकाचा मेळा, 7-5-3 दशकाचा मेळा. एकच शिकायला विहारी, एकच शिकायला
1 महिना 2 महिना 3 महिना 6 महिने झाल्यानंतर ट्रिपल ग्रेड जरी राहिलं ना तरी काय होते माती. हो, जे ओरिजिनल पौलाद असो, कामधेनू असो, कालिका असो, फक्त 6 महिने पाण्यात पडून मातीजवळ पडू द्या. शरीराची ही जी स्टँड आहे ना फक्त 6 महिने ओल्या जागेवर पडू द्या. कसं होतं हे शरीराची. हा, लक्षपूर्वक आहे का बरं का. शरीराची होय माती कोणी नाये ती सांगाती. आजचं मार्केट जर आजचं मार्केट जर 54-55 रुपयाचं असेल तर कालांतराने 20 रुपये किलो. हा, आजचं मार्केट चांगलं आहे. पुढे फक्त टाळ वाजवण्यासाठी आजचं मार्केट चांगलं आहे, पण पुढे या महाराज काकडा म्हणाले. शरीराची ही वस्तुस्थिती बापूच आहे. हे कळून घेणं, हे गणित कळून घेणं महत्वाचं आहे. आणि हे गणित लोकांना कळत नाही. फक्त आता चाललंय लग्नाच्या गडबडीत घर पूर्ण भरलेलं असतं, कोण कोणाकडे लक्ष देतं का. आणि एकदा घर खाली झाल्यानंतर अहो आई घर एकदा खाली होऊ द्या, आई घर एकदा खाली होऊ द्या. काय नगर काय सौदा कर तुझे अपने वतन में जाना है. माता कह रे पुत्र मेरा, पिता कह रे पुत्र मेरा, नाम है माता का नाम है पिता का, ये तो जन्म देने का नाता है. तू काय नगर काय सौदा कर तुझे अपने वतन में जाना है. एकदा चिट्ठी होऊ द्या, वतन से चिट्ठी आई है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है. राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है. पाप पुण्य का गांव देखकर इधर उधर हो जाती है. चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है. राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली. कवय कंडक्टर बेल आंधी अटॅक पटॅक सटॅक. अवघड काम आहे, डायरेक्ट अवघड काम आहे. तुम्हाला एक सांगू, आपल्याला मस्त वाटतं आपले कीर्तन करता करता मरण येऊ ही का. ही शक्यच नाही. मला मस्त वाटतं मी कधी 1994-95 पासून कीर्तन करतोय. मला एकादशीच्या दिवशी मरण व्हावं शक्य नाही, अजिबात नाही. काय झालं, गावाच्या बाहेर 4-5 म्हातारे बसले होते आणि रानातून येणारे भाऊसाहेब जेव्हा गावाच्या बाहेर जे बसलेले होते ते हरिपाठाची चर्चा चालू होती त्यांची. हरिपाठ मग कोणता अभंग घेतला ही चर्चा चालू होती का. जी कोणी गाडी दिली, कोणी बडली ती, तो कोणा कितला पुन्हा, कोणा काय जाय लाडकी बहीणला कोणा कितला खातावर कितला पडणार, हो कितला विमा कोणा, या चर्चा चालू असतात तिथं. शेतातून येणाऱ्या भाऊसाहेबांना हो त्यांचे असे जसे माझे माग हात ना तसे त्यांचे माग हात होते आणि हातामध्ये बुळबुळचे 2-3 टाळ होते. हातामध्ये असे बुळबुळचे 2-3 टाळ होते. टाळच म्हणतो ना तुमच्याकडे हे भुईमुंगना. हा कोणी टाळ म्हणतात, कोणी ढगाय म्हणतात. भुईमुंगना तुमच्या भाषा भुईमुंगना 2-4 ढगाय होतात मागे. आणि समोरच्या 4-5 माणसं, भाऊसाहेब काय लावलंय शेतात. म्हणे कपाशी. म्हणे इमानदारी सांगा काय लावलंय. म्हणे कपाशी. म्हणे ते पाठ मागे लपाडे ते काय काय दिसत होत. ढगाय कशाचे हो ते विचारलं, खरं सांगा भाऊसाहेब शेतात काय लावले. अरे कपाशी लावली आणि हातामध्ये काय पाठीमागे. म्हणे ते मागला वर जरा लबाड. बरोबर आहे ना. जमीन किती सुपीक करा पण त्याच्यात थोडस जरी राहिलं ना बिजवार तरी सुद्धा ते त्याचा रंग दाखवते. काय दाखवते, त्याला काय वेगळं पेरायला याला वेगळं. हो म्हणून काही काही ज्वारी बाजरी म्हणायचे ते भड उगता मोठे मोठे भड वाकडे. हो हो केले कर्मधारे त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती म्हणून शरीराची होय माती. आणि पुढचं प्रकरण होत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. मस्त 2 BHK 1 BHK गाव में का सब BHK. हा मग धुळायला बरं का 1 BHK 2 BHK गावानं पण एकी टाकानं मग भेटले का. मला एक सांगा, अरे ज्याच्या बाथरूमला सोन्याचा पत्रा होता, त्याच्या बाथरूमला सोन्याचा पत्रा होता, आजच्या परिस्थितीला वर्तमान काळामध्ये एका हो श्रीमंत माणसाच्या घरामध्ये हो वॉशरूम मध्ये टॉयलेट पात्र सोन्याचं आहे. टॉयलेट पात्र सोन्याचं आहे. हो हो त्याच्या घरात सुद्धा वितंडवाद चालू आहे. कशामुळे, ही जास्त दिवस टिकणार नाही महाराज. ज्याची लंका सोन्याची होती हो एकाची जळाली एकाची बुडाली, लोकांच्या सोन्याच्याच होता.
एकाची जळाली आणि एकाची बुडाली. मला तुम्हाला कथा अजिबात सांगायचं नाही. कथा 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 होईच, पण कथा जीवनाची व्यथा सुधारवणारी पाहिजे. कीर्तन हे व्यथा दूर करण्यासाठी आहे, हो का, दुविधा वाढवण्यासाठी आहे, व्यथा दूर करण्यासाठी. तुम्हाला एकदम जवळून जर सांगितलं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे की मौन हेरदारे चिरापरे, ते सांगतात हो. गण आणि गोत्र विलाद नाही हो चालत, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. ऐसे स्वप्नवत सार नरहरी जोडीतस कर शरीराची होय माती, शरीराची होय माती. अजून जवळील सांगू. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. बुरा कीजिए बुरा होगा, भला कीजिए भला होगा. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. किंवा जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना, जिंदगी एक सफर है सुहाना. बस ऐका पिक्चर गाना नाही, या कल क्या हो किसने जाना. अरे बुवा कुठं तरी कीर्तनाला जाणार, पुढे उलटी माग तुला बुवा गेला गचकून. आहे का गारंटी? हे दारी नाही कळलं याचे पण 41,000 द्यावे लागतात. आता ठरलंय सर्व. आईचं म्हटलं 41, रडून दाखवायचं 41, खसपून बोलायचं 51,000. बाकी चालेल तर एवढी सर मग ना पाहिजे मान. हा अहो प्रातस्मरणी वैकुंठवासी गुरुनाम गुरु मधुकर बाबा सिंपी पाठवते सांगायचे. ऐका ना ऐका, मधुकर बाबा सिंपी पाठवते का सांग. अरे कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये कमीत कमी ज्ञानेश्वरीचा दोन्ही यायला पाहिजे, एखादी गीतेचा श्लोक यायला पाहिजे, एखादी भागवताचा श्लोक यायला पाहिजे, एखादी संतांचं चरित्र यायला पाहिजे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज यांच्या कीर्तनात म्हणजे मी विद्वान आहे, मला असं अजिबात दाखवायचं मी पुरा थमसप आहे. हो दिवसभर मी लोखंडाशी खेळतो, मी काही तुम्हाला तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकावा. रोज तुमचं गाव म्हणजे इतके कार्यक्रम आहे तुमच्या गावात. तर प्रातस्मरणीय नामदेव महाराज पठाडींच्या कीर्तनामध्ये पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक असे दृष्टांत राहायचे. कीर्तन कोणत्या बाजूला चाललंय, कोणाला काही महाराज नाही राहतले. चांगल्या चांगल्या गावांची शोकांत काय दादाई महाराज कसं देशात त्या तमाशा टीव्ही हो. मला एकदम काय म्हणे महाराज तुमचा आहे ना म्हणे, बरं का एनबीचा स्वर आहे म्हणजे तुमचा. एनबी म्हणजे कोण, याचं लॉंग फॉर्म काय एनबी नत्तू भोकरे. हा एनबीचा स्वर वापरता म्हणे तुम्ही. झाल्यानंतर मी फेट तुझा पाय पडून घेईल म्हणजे. कठीण परिस्थिती महाराज, कठीण परिस्थिती. समाजाला पुढे काही असं होईल, समाज त्यांची फरमाईश पूर्ण करण्यासाठी उद्या सांगेल महाराज चाळ बांधली झाली असं पैसा घेतला.